हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे MMRDA 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन सब्जेक्ट आहे आणि त्यासाठी आज आपण इथे टॉपिक 10 ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटचे काही एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा MMRDA साठी जनरल अवेअरनेसची PDF पण अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये पूर्ण MCQs दिलेले आहेत 2500 प्लस. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटचे काही MCQs. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ TOD इज टू. TOD चा मुख्य उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनक्रीज हायवे कन्स्ट्रक्शन, second promote private vehicle ownership, third reduce dependence on private vehicle, and fourth expand rural roads. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड reduce dependence on private vehicle because TOD aims to reduce reliance on private vehicles by encouraging the use of public transport. Next, second, which of the following transport system is most commonly associated with TOD planning? TOD नियोजनाशी सर्वाधिक संबंधित वाहतूक प्रणाली कोणती आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रेट रेल, सेकंड मेट्रो रेल, थर्ड एअर ट्रान्सपोर्ट अँड फोर्थ कार्गो ट्रान्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मेट्रो रेल. TOD planning is commonly linked with metro rail system which provide efficient mass transit, that is example Delhi Metro. Next, second, हा थर्ड आहे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट प्रायमरी फोकस ऑन डेव्हलपमेंट अराउंड. ठीक आहे. ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट मुख्यतः कोणत्या ठिकाणाभोवती विकासावर लक्ष केंद्रित करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंडस्ट्रियल झोन, सेकंड एअरपोर्ट, थर्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट हब अँड फोर्थ रुरल सेटलमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट हब. इट प्रमोट हाय डेन्सिटी डेव्हलपमेंट अराउंड पब्लिक ट्रान्सपोर्ट स्टेशन सच ॲज मेट्रो और रेल्वे स्टेशन. Next, fourth, TOD encourage which type of urban development pattern? TOD कोणत्या प्रकारच्या शहरी विकास पद्धतीला प्रोत्साहन देते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लो डेन्सिटी सब अर्बन स्प्रॉल, सेकंड हाय डेन्सिटी मिक्स यूज डेव्हलपमेंट, थर्ड इंडस्ट्रियल ओनली डेव्हलपमेंट अँड फोर्थ ॲग्रिकल्चर लँड एक्सपान्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड हाय डेन्सिटी मिक्स यूज डेव्हलपमेंट बिकॉज TOD promotes high density mixed use development near transit station. Next, fifth, which of the following is a key feature of TOD? खालीलपैकी TOD चे मुख्य वैशिष्ट्य कोणते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट पेडेस्ट्रियन फ्रेंडली स्ट्रीट्स, सेकंड वाइड हायवे, थर्ड इंडस्ट्रियल क्लस्टर अँड फोर्थ एअरपोर्ट टर्मिनल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट pedestrian friendly streets because TOD promote walkable neighborhoods and pedestrian friendly streets near transit station. Next, sixth, TOD promotes which of the following transportation mode? TOD कोणत्या प्रकारच्या वाहतुकीला प्रोत्साहन देते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रायव्हेट कार युसेज, सेकंड पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट, थर्ड कार्गो ट्रान्सपोर्ट अँड फोर्थ मिलिटरी ट्रान्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पब्लिक ट्रान्सपोर्ट अँड नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट बिकॉज TOD encourage public transport, cycling and walking instead of private vehicle usage. Next, seventh, TOD is mainly associated with which planning principle? TOD मुख्यतः कोणत्या नियोजन तत्वाशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटिग्रेटेड लँड यूज अँड ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग, सेकंड डिसेंट्रलाइज रुरल डेव्हलपमेंट, थर्ड ॲग्रिकल्चरल झोनिंग अँड फोर्थ मिलिटरी झोनिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंटिग्रेटेड लँड यूज अँड ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग बिकॉज TOD integrate land use planning with transport system for efficient urban development. Next, 8. Which organization is responsible for metro corridor development in Mumbai metropolitan region? मुंबई महानगर प्रदेशात अनेक मेट्रो कॉरिडॉर विकासासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट महाराष्ट्र प्लॅनिंग बोर्ड, सेकंड मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, थर्ड नीति आयोग अँड फोर्थ सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड Mumbai Metropolitan Region Development Authority is responsible for planning and implementing several metro projects in Mumbai region, MMRDA. Next, ninth,
TOD planning typically promote development with approximately. TOD नियोजन सहसा स्थानकापासून अंदाजे किती अंतराच्या परिसरावर विकासाला प्रोत्साहन देते? बघा ऑप्शन आहे 100 to 200 मीटर, 400 to 800 meters, 2 to 5 kilometers and 10 kilometers. The correct answer is second, 400 to 800 meters. TOD typically focus on development within 400 to 800 meters walking distance from transit station. Next, 10th, which Indian metro system has adopted TOD principle in urban planning? भारतातील कोणत्या मेट्रो प्रणालीने TOD तत्वे स्वीकारली आहेत? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट दिल्ली मेट्रो, सेकंड कोकण रेल्वे, थर्ड इंडियन फ्रेट कॉरिडॉर अँड फोर्थ माउंटेन रेल्वे. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट दिल्ली मेट्रो. दिल्ली मेट्रो इज वन ऑफ द मेजर एक्झाम्पल ऑफ TOD बेस्ड अर्बन प्लॅनिंग इन इंडिया. नेक्स्ट 11, which of the following is not a benefit of TOD? खालीलपैकी कोणता TOD चा फायदा नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्यूस ट्रॅफिक कंजेक्शन, सेकंड इनक्रीज पोल्युशन, थर्ड इफिशियंट लँड यूज अँड फोर्थ इम्प्रूव्ह एक्सेसिबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इनक्रीज पोल्युशन बिकॉज इट हेल्प रिड्यूस पोल्युशन, नॉट इनक्रीज इट बाय प्रमोटिंग सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट. तसंच बघा हॉर्टिकल्चर असिस्टंटसाठी शॉर्ट नोट प्लस MCQs PDF पण अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12, TOD जनरली प्रमोट मिक्स लँड यूज विच इन्क्लूड. TOD अंतर्गत मिश्र भूवापरात काय समाविष्ट असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेसिडेन्शियल ओनली, इंडस्ट्रियल ओनली, residential, commercial and office spaces, and fourth agriculture and forest land. तर correct answer आहे third residential, commercial and office space because TOD support mixed land use including residential, commercial and office space near transit station. Next 13, TOD support which environmental goal? TOD कोणत्या पर्यावरणीय उद्दिष्टाला समर्थन देते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट increasing fossil fuel consumption, second sustainable urban development, third urban sprawl and fourth industrial pollution. तर correct answer आहे second sustainable urban development because it promotes sustainable and environmentally friendly urban development. Next 14, which transport system in Maharashtra support TOD development in Nagpur? महाराष्ट्रात नागपूरमध्ये TOD विकासाला कोणती वाहतूक प्रणाली समर्थन देते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट नागपूर मेट्रो, कोकण रेल्वे, फ्रेट कॉरिडॉर, कोस्टल शिपिंग. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नागपूर मेट्रो. इट सपोर्ट TOD बेस्ड डेव्हलपमेंट अराउंड मेट्रो स्टेशन इन नागपूर. नेक्स्ट 15, TOD प्लॅनिंग मेनली हेल्प सिटीज अचीव. TOD नियोजनामुळे शहरांना मुख्यतः काय साध्य करण्यास मदत होते? बघा ऑप्शन आहे रुरल इंडस्ट्रियल ग्रोथ, सेकंड सस्टेनेबल अँड इफिशियंट अर्बन मोबिलिटी, थर्ड ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी अँड फोर्थ मिलिटरी लॉजिस्टिक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड sustainable and efficient urban mobility because TOD helps cities achieve sustainable, efficient and accessible urban mobility system. Okay, तसंच बघा इलेक्ट्रिकल, डेप्युटी अकाउंटंट, सिव्हिल, डेप्युटी प्लॅनर, हॉर्टिकल्चर, सर्वेअर सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.